मी मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। सांगली लोकसभा निवडणुकीचा महोत्सव सुरू झाला असून या उत्सवासाठी सांगली जिल्हा सज्ज आहे। मतदारसंघासाठी युतीच्या वतीने विद्यमान खासदार संजय काका पाटील, शेतकरी संघटनेच्या वतीने विशाल पाटील, बहुजन वंचित आघाडीचे युवा नेते गोपीचंद पडळकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। दिनांक 23 एप्रिल रोजी मतदान होत असून जिल्ह्यातील कोणत्या गावात कोणत्या उमेदवाराचा जोर आहे हे आपण जाणून घेणार आहोत। TV1 मराठीच्या वतीने गावागावातील मतदारांच्या मनातला खासदार कोण आहे हे आपण पाहू। सांगली जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा, वातावरण तापले, तिन्ही उमेदवारांची प्रतिष्ठा लागली पणाला। सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा शेवटचा अंक सुरू झाला आहे। या शेवटच्या अंकात मात्र महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी सांगलीत येत आहेत। दिनांक 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यामुळे दिनांक 21 रोजी संध्याकाळी लोकसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत। शिवसेना भाजप युतीकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील, बहुजन वंचित आघाडीकडून माननीय गोपीचंद पडळकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माननीय विशाल पाटील यांच्यासह 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही 3 उमेदवारांच्यातच होत आहे। पहिल्यांदा एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे। या निवडणुकीचा निकाल काय लागेल हे सध्या तरी सांगता येत नाही। जिल्ह्यात या तिन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार दौरा आखला होता। तालुका स्तरावरती सभा, मेळावे, प्रचार रॅली, गाव भेटी, मतदारांच्या भेटी या माध्यमातून त्यांचा प्रचार सुरू आहे। एकमेकावर आरोप प्रत्यारोप ही होत आहेत। प्रत्येक कार्यकर्ता व नेता आपला उमेदवार कसा आहे यावर पोटतिडकीने भाषण देताना दिसत आहे। भाजप सेना युतीचे उमेदवार मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची जत तालुक्यातील संख येथे सभा झाली, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची तासगाव येथे सभा झाली, तर भाजपचे पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांची सांगली येथे सभा झाली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माननीय विशाल पाटील यांच्यासाठी संख तालुक्यात जत येथे खासदार राजू शेट्टी यांनी सभा घेतली। काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेगाव येथे सभा घेऊन वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला, तर वंचित आघाडीचे उमेदवार माननीय गोपीचंद पडळकर हे स्वतः जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात सभा घेऊन वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला आहे। आता शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय प्रकाश आंबेडकर, अभिनेते प्रकाश राज यांच्या तोफा धडाडणार आहे। या दृष्टीने भाजप, काँग्रेस आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे नेते चांगले तयारीला लागल्याचे दिसत आहे। तर मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याही सभा होणार आहेत। काँग्रेस आघाडीकडून स्वाभिमानी पक्षाकडून उभे असलेले विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष माननीय अशोक चव्हाण, माननीय पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते माननीय धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय छगनजी भुजबळ, माननीय जयंतराव पाटील, वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी माननीय प्रकाश आंबेडकर, MIMचे खासदार माननीय ओवेसी या नेत्यांच्याही सभा होणार असून या नेत्यांच्या सभामुळे मात्र जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापणार आहे।